आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। साकोळ येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिरात डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व अक्का महादेवीच्या मूर्तीची स्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तीच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक व लक्षदीप सोहळ्याने दीप प्रज्वलन। साकोळ पंचक्रोशीतील हजारो महिला भाविकांचा मिरवणुकीत समावेश। शिरूळ अनंतपाळ तालुका प्रतिनिधी। दिनांक 20 रोजी शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान मंदिरात गेल्या 2 दिवसापासून चालत असलेल्या विविध कार्यक्रमासह डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व अक्का महादेवी यांच्या मूर्तीची स्थापना सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व शिवलिंग शिवाचार्य महाराज शिरूळ अनंतपाळ यांच्या शुभ हस्ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी विधिवत पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 19 फेब्रुवारी पासूनच करण्यात आली होती। 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दीक्षा समारंभ आटपून दुपारी 4 वाजता 1008 सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते भव्य शोभायात्रेमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व अक्का महादेवी यांच्या मूर्तीची व शिवाचार्यांची रथातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीसाठी साकोळ व पंचक्रोशीतील हजारो महिला भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली। तसेच सदरील महिला भजनी मंडळाकडून मिरवणुकीत रिंगण सोहळा आयोजित करून त्यामध्ये माऊलीचा एक गजर गुरुराज माऊली असा गजर चालू होता। मिरवणुकीत महिलांनी भजनाचे अनेकानेक प्रकार यामध्ये पाऊस फुगडी विधिवत भारुडे सादर करण्यात आले। तर हजारो महिलांनी फेटा बांधल्यामुळे मिरवणुकीला वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं। मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरुवात होऊन ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जगज्योती महात्मा बसवेश्वर चौकातून श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान मंदिरात जाऊन त्या ठिकाणी लाखो दीप प्रज्वलित करण्यात आल्या। तर दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज व शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व अक्का महादेवी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बर्गे होनमाळे डॉक्टर कोमारे दुमाळे महाजन लुल्ले पाटील तसेच मंदिर कमिटीकडून मोलाचे सहकार्य लाभलं। चौकट पालखी मिरवणूक सोहळ्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती। साकोळ व परिसरातील भाविक भक्तांनी पालखी सोहळ्यात न भूतो न भविष्यती असा जनसमुदाय उसळल्यामुळे साकोळला महाजत्रेचं स्वरूप निर्माण झालं होतं। चौकट मंदिर कमिटीच्या अक्का महादेवी भजनी मंडळाकडून पालखी मिरवणुकीचं नियोजन केल्यामुळे मिरवणुकीत फक्त महिला भजनी मंडळ व मिरवणूक प्रमुख असल्यामुळे मिरवणुकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। मिरवणुकीत पारंपरिक वाद्य टाळ मृदुंग तबला आणि भगवे पताक्यांनी साकोळकरांचे मन जिंकलं होतं।